मी ॲज अ कादंबरी तृतीयपंथी महिला किंवा दुसरं कोणीही ट्रान्सजेंडर पर्सन असेल, जी महिला किंवा पुरुष असेल, त्यांना त्यांचं मदरहूड हे आपसुकच येतं. म्हणतात ना, की कमी लहान वयामध्ये मॅच्युरिटी येते आणि बरोबर. मग शेवटी मलाच माझा सांभाळ करायचा आहे, मलाच माझं हम्म. आईपण जपायचं आहे, मलाच माझं महिला असण्याचं सिद्ध करायचं आहे. कारण 1980 पर्यंत ट्रान्सजेंडर आयडेंटिटी ही बॉलिवूडमधनं किंवा कुठल्याही प्रबोधनातनं एक हास्याचं, प्रतीकच होतं. मनोरंजनाचं प्रतीक म्हणूनच वापरण्यात आलं येस त्यांना येस. कायम. जेव्हा आता आम्हाला बेगिंगच्या वेळेस सुद्धा अनेकदा पोलीस लोक येतात आणि उचलून घेऊन जातात सिग्नलवरती असेल तर. बॉम्बे क्रिमिनल ॲक्टच्या अंतर्गत ते उचलतात, नेतात आणि 4 दिवस कोठडीमध्ये डांबून ठेवतात आणि परत सोडून देतात. त्याच्या आधीचा जो माझ्या वयाचा प्रवास होता तो स्पृश्य, अस्पृश्य आणि कुठेतरी विकृतीचा लेबलिंग केलेला प्रवास होता. तर मला असं वाटतं की हे सगळ्यावर वाचा फोडणारं एक माझं आयुष्यावरचं पुस्तक आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडके, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आजचा पॉडकास्ट करताना मला अत्यंत आनंद होतो आहे की मी अशा समाजाचा भाग आहे जिथे प्रबोधनाला इतका वाव आहे आणि इथे आपण गोष्टी सुधारण्यावर जास्त भर देतो. आजच्या ज्या आमच्या पाहुण्या आहेत त्यांच्याबद्दल मला इतकं बोलायला आवडेल की आजचा पॉडकास्ट मी दिवसभर करू शकते. अशा आपल्या कादंबरी मॅम आज आपल्या बरोबर आहेत. खूप छान वाटतंय मॅम तुम्हाला आज इथे बघून. खूप सुंदर दिसत आहात तुम्ही आणि पुणे वुमन्स क्लबच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात त्याच्याबद्दल खरं खरं धन्यवाद. आज तुमच्या बाबतीत, तुमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीच्या बाबतीत आम्हाला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल. नमस्कार. माझं नाव कादंबरी आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ती, नाटककार, प्रबोधनकार आणि अभिनेत्री म्हणून आज माझी समाजामध्ये एक वेगळी अशी ओळख घेऊन मी आज राहतेय. तुम्ही आता माझं कौतुक केलं की कादंबरी छान दिसते. येस खरं तर महिलेने महिलेचं कौतुक करणं हे फार विशेष आहे येस आणि अशा एका विशेष प्लॅटफॉर्मवरती मला येऊन खरंच आनंद होतोय. येस. सो खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत, पण एक तुझी स्वतःची ओळख करताना, आतापर्यंतचा जो प्रवास आता झालेला आहे तुझा, ती ओळख करताना कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. नक्कीच. कारण तृतीयपंथी महिला म्हणल्यानंतर पहिल्यांदा लोकांना फार मोठे प्रश्न असतात, की तृतीयपंथी आणि महिला असं कसं? कारण तृतीयपंथी यांची ओळख समाजामध्ये आजही एक छक्का, गोड, मामू, हिजडा किंवा किन्नर अशा वेगवेगळ्या त्या विशेषणांनी लावलेली ती जोड केली अशी जाते. ओळख आहे आणि तिला बरोबर. महिला म्हणून स्वीकारताना, तिला महिला म्हणून ॲक्सेप्ट करताना समाजामध्ये खरोखरीच आजही खूप गोंधळ निर्माण होतो आणि त्या गोंधळाला आम्ही सुद्धा गोंधळून जातो, गांगून बरोबर. जातो. कारण जन्माने मिळालेलं पुरुषी शरीर घेऊन जेव्हा एक स्त्री भावना आमच्यामध्ये बीज रुजत असतं आणि तर ते जसं जसं वाढतं तसं तसं जेव्हा आम्हाला समजायला लागतं, म्हणतात ना की प्रत्येकाची एक कळा असते आणि मग आम्हाला सुद्धा जेव्हा जन्म घेतला तेव्हा पुरुष म्हणून डिक्लेअर केलं, मुलगा म्हणून डिक्लेअर केलं. आई वडिलांसाठी मुलगा, भावासाठी मुलगा, समाजासाठी एक पुरुषासत्ती समाजामधला एक पुरुष. बरोबर. आणि जसं जसं माझं रेझिंग झालं किंवा आमच्या कम्युनिटीमध्ये ज्यांचं पण रेज होतात त्या अनुषंगाने मग जेव्हा आमच्यामध्ये स्त्री भावना उत्पन्न होतात आणि ज्या आपल्याला कळायला लागतात तेव्हा खऱ्या अर्थानं तो प्रवास चालू होतो आणि मग स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठीचा झगडा असतो आणि मग त्या झगड्यातनं ट्रान्सजेंडर महिला या तुम्हाला आज वेगवेगळ्या पोर्टल्सवरती, वेगवेगळ्या ठिकाणी, सिग्नल्सवरती सेक्स वर्क करताना, कोणाला तरी आशीर्वाद देताना, मनोरंजन करताना, नाचगाणं करताना दिसतील. आणि हा असा गोंधळाचा जो विषय आहे की स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी या सगळ्या तिन्ही टप्प्यातनं जाताना हा होणारा त्रास माझा आहे तो तसाच आहे. नाही आहेच आहे. शारीरिक दृष्ट्या तर ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने आहेच आहे, पण मानसिक जो आतमध्ये चाललेला द्वंद्व आहे ते आपण कितपत हँडल करू शकू किंवा प्रत्येकाचीच मानसिकता इतक्या स्ट्रॉंगली बिलीव्ह करण्याची नसते, तेव्हा हा खूपच गोंधळ होऊन त्याच्यातून खूप त्रास होत असेल असं मला वाटतं. आणि
काय म्हणायला आवडेल तुम्हाला याच्यावर? म्हणजे खरं तर मेंटल हेल्थवर आता आपण खऱ्या अर्थाने सगळेजण बोलतोय आणि काम हो. करतोय. हो. मी पण ॲज अ मेंटल हेल्थ काउन्सिलर म्हणून शिकतीये, नव्याने शिकतीये. पण खरं तर ज्या दिवशी मला माझ्या लिंगाची ओळख झाली, लहानपणी असतानाच आणि पौगंडावस्थेत येईपर्यंत जेव्हा मी ती माझी लिंग ओळख सिद्ध करण्यासाठी तयार झाले, सज्ज झाले, येस. त्यानंतरचा जो माझा प्रवास होता तो फार खतरनाक होता आणि तो वेगळा होता. सगळ्यांचाच वेगळाच असतो. कारण का रियालिटी म्हणजे वास्तविकतेशी तुमचा फार संघर्ष असतो आणि मग तुम्ही स्वतःला मी असा का आहे, मी अशी का आहे हे समजून सांगून करेपर्यंत आपली आई, वडील, भाऊ, बहीण, आपला कुटुंब, जवळचा समाज आणि मग बाहेर गेल्यानंतर मित्र परिवार आणि या सगळ्यांना समजून सांगण्यामध्ये जेवढा प्रॉब्लेम्स येतात ते सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला आजही भोगावे लागतात. दो मी तुमच्यासमोर आज एक स्वयंसिद्ध अभिनेत्री किंवा सामाजिक कार्यकर्ती म्हणून आहे, तरी सुद्धा आज माझा लढा हा संपलेला नाही. बरोबर. आजही मला त्याच मानसिकतेच्या पातळीवरती वेदना आणि सहन करावं लागतात अनेक गोष्टी, ज्या गोष्टींपासून खरं तर शासनाने, गव्हर्नमेंटनी किंवा एक व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आम्हाला ते नाही भोगलं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आपली आईच आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला एक ट्रान्सजेंडर आहे हे कळाल्यानंतर ज्या पद्धतीने ती आपलं आई पण नाकारते, बरोबर. त्या पद्धतीमध्ये त्या मुलांनी काय बिहेव करायला पाहिजे आणि मग त्या क्षणी त्या मुलाला म्हणजे मी ॲज अ कादंबरी तृतीयपंथी महिला किंवा दुसरं कोणीही ट्रान्सजेंडर पर्सन असेल, जी महिला किंवा पुरुष असेल, त्यांना त्यांचं मदरहूड हे आपसुकच येतं. म्हणतात ना की कमी लहान वयामध्ये मॅच्युरिटी येते आणि बरोबर. मग शेवटी मलाच माझा सांभाळ करायचा आहे, मलाच माझं आई पण जपायचंय, मलाच माझं महिला असण्याचं सिद्ध करायचंय आणि या समाजात वावरताना मग स्त्री पुरुष म्हणजे वडील आणि आई आई. यांची भूमिका करून स्वतःला वाचवायचं पण आहे, जगायचं आहे आणि जगवायचं सुद्धा आहे. बरोबर. सो या तिन्ही स्तरांवरती आमचं मानसिक खच्चीकरण होत आहे, आजही होत आहे. या युगामध्ये जिथे आपण ट्रान्सजेंडर एक सक्षम आयडेंटिटी बघतो, तिथे सुद्धा मानसिक छळाला, त्या वेदनेला मुक्ती नाही आणि त्या मुक्तीच्या संघर्षाच्या प्रवासामध्ये आज मी काम करतेय. बरोबर. समाजामध्ये आता सध्या ज्या गोष्टी होत आहेत त्या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतातच. इव्हन बॉलिवूड ते अजून एक्झॅजरेट करून दाखवतं. कधी-कधी मला असं वाटतं, की प्रश्न बाजूला राहतो आणि खूप गोष्टी बदल तिथे दिसत नाही अजिबात. पण गव्हर्नमेंट या सगळ्यासाठी आता सध्या काय करताय? गव्हर्नमेंट चांगल्या पद्धतीने काम करतंय असं म्हणायला हरकत नाही. ओके. कारण 1980 पर्यंत ट्रान्सजेंडर आयडेंटिटी ही बॉलिवूडमधनं किंवा कुठल्याही प्रबोधनातनं एक हास्याचं, प्रतीकच मनोरंजनाचं होतं. प्रतीक म्हणूनच वापरण्यात आलं येस, त्यांना येस. कायम. आणि मोठे-मोठे दिग्गज कलाकारांनी सुद्धा जेव्हा ट्रान्सजेंडरची भूमिका केली, तेव्हा सुद्धा त्याच्यातनं ट्रान्सजेंडरला वेगळं असं काही अस्तित्व निर्माण झालं नाही. नाही झालं. पण खऱ्या अर्थानं ट्रान्सजेंडरनीच म्हणजे म्हणतात ना, मीच माझ्यासाठी लढाई केली. तसं आमच्यातल्या दिग्गज लोकांनी म्हणजे श्री गौरी सावंत असतील, लक्ष्मीनारायण त्रिपाठी असेल, त्यांनी पेटिशन फाईल केल्यानंतर नालसा जजमेंटमध्ये आम्हाला लिंग ओळख मिळाली 2019 मध्ये आणि मग 2020 मध्ये आमचा कायदा रुजू झाला. 2019 मध्ये? हो, त्याच्यामुळे तुम्ही आता 2014 मध्ये आम्हाला लिंग ओळख मिळाली आणि 2019 ला आमचा कायदा आला. 2020 ला त्याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे 2014 पासून 2026 मध्ये जे काही वर्ष आतापर्यंत आपण ट्रान्स आयडेंटिटी शासनाच्या बाबतीतले आम्हाला ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळतात, तेच माझं वय आपण कन्सिडर करणं अपेक्षित आहे. ओके. त्याच्या आधीचा जो माझ्या वयाचा प्रवास होता तो स्पृश्य, अस्पृश्य आणि कुठेतरी विकृतीचा लेबलिंग केलेला प्रवास होता. ओके. ओके. त्यामुळे शासन खरं अर्थाने चांगलं काम करत आहे आता. पण अनेकदा असं आम्हाला बघण्यात येते की शासन काम करते, शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्या आजपर्यंत ट्रान्सजेंडर पर्यंत पोहोचलेल्या पोहोचतच नाहीत. नाहीयेत. अनेकांना बरोबर. माहितीच नाहीये. तृतीयपंथी प्रमाणपत्र आणि ओळखपत्र ही एकच जी काही जुजबी आयडेंटिटी आहे ती आता समाज कल्याण मार्फत आणि प्रस्थापित तिथल्या जिल्हाधिकारींच्या सिग्नेचरवरनं, सेल्फ डिक्लेरेशनवरनं ट्रान्सजेंडर मी असा आहे आणि मला मान्य आहे आणि ही माझी स्वतःची ओळख आहे, अशी लिंगाची ओळखीचं ते प्रमाणपत्र आपल्याला मिळतं. ओके. आणि त्या प्रमाणपत्रावरनं मग शासनाच्या अनेक योजना आहेत, ज्या संजय गांधी निराधार योजना, ज्याच्यातनं पेन्शन मिळते, ओके. मासिक 1500 रुपये मिळतात त्याच्यामधून. आभा योजना आहे, आयुष्यमान योजना आहे, त्याच्यातनं ट्रान्सजेंडरच्या ज्या
हार्मोनल ट्रीटमेंट्स असतील किंवा जे ऑपरेशन्स असतील ते फ्रीमध्ये करण्याचे आदेश आहेत. ओके पण ती सुद्धा अजूनपर्यंत लागू झालेली नाही महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये. ओके तर त्याचा सुद्धा झगडा चालू आहे, फॉलोअप चालू आहेत. ओके योजना येत आहेत आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या मार्फत करत आहोत. अजूनही समाजामध्ये महिलांना हे स्थान दिलेलं गेलेलं नाही. खूप वेळा आपण एक्सेप्टन्सच खूप वेळा होत नाही की अशीही व्यक्तिमत्व असू शकतं, असाही हिचा भाव असू शकतो किंवा करिअर करताना अजूनही या गोष्टी पकडल्या जात नाहीत. तर ही चळवळ जी सुरू झालेली आहे त्याला आता कसा वाव मिळतोय किंवा कसा समाज त्याला रिॲक्ट करतोय? तृतीयपंथी महिला म्हणून जो माझा संघर्ष आजपर्यंत राहिलेला आहे, चालू आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तो आम्हाला करायचा आहे. हा चळवळ खऱ्या अर्थानं आमचा एक महिलेशीच निगडीत आहे. कारण का जी वुमन एम्पॉवरमेंटची जी चळवळ आज आपण सगळीकडे बघतोय आणि Yes. जी सालाना प्रमाणे चालत आलेली आहे, Yes. जे महिलांचं सप्रेसिंग होते, त्यांना दाबला जातो त्यांचा आवाज. म्हणजे आपण ज्या ठिकाणी म्हणतो की जिजाऊची आपण उल्लेख करतो, सावित्रीबाईंचा उल्लेख करतो, उमाताईंचा उल्लेख करतो, झाशीच्या राणीचा उल्लेख करतो, अशा आपल्या सुसंस्कृत भारतामध्ये आज महिलांची काय अवस्था आहे आणि त्यातूनही जर माझ्यासारखी जर महिला उदयास आली तर तिलाही त्याच संघर्षातनं जावं लागतं आणि खऱ्या Rather double अर्थानं संघर्षातनं रादर जावं डबल. कारण ही पितृसत्ताक जी समाज आहे तो अजूनही थांबलेला नाहीये. बरोबर म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. आपण म्हणतो ना, शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात, दुसऱ्यांच्या आपलं घरी. जे काय आहे ते कार्ट. आणि बरोबर त्याच अनुषंगाने आजही या पितृसत्ताक समाजामध्ये माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं, माझ्या मुलीचं आज शोषण होतंय. तिथे एक महिला म्हणून जगताना मी तर वासनेची शिकारी फार इझिली होते. मी तर अवेलेबल फॉर एव्हरीथिंग. मग ती अवेलेबिलिटी सेक्ससाठी असू देत, त्यांच्या वासनेसाठी असू देत, त्यांच्या मारण्यासाठी असू देत, त्यांच्या सगळ्यासाठी मी त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. आणि अशी ही जी महिला आहे, या माझ्या महिलेची चळवळ आणि माझी आई आणि जी बायोलॉजिकल महिला आहे त्यांच्या चळवळी आहेत. आम्ही दोघी सिमिलरच आहोत. अजूनही त्याच्यातनं आमची सुटका झालेली नाही आणि त्याच्यासाठी हा संघर्ष चालू आहे. अवघड सिच्युएशन, खूपच अवघड आहे. खूप वेळा आपण ह्या अशा सगळ्या गोष्टींचा विचार करताना कुठल्या लेवल पर्यंत काम केलं पाहिजे ह्याचा जरा प्रश्नच पडतो. एक विषय थोडासा चेंज करते. तुझा प्रवास चित्रपटा थ्रू सुद्धा आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत किंवा एक अभिनेत्री म्हणून कादंबरी आम्हाला दिसलेली आहे आतापर्यंत. त्या प्रवासाबद्दलही मला ऐकायला आवडेल. आय फील की वी इंडियन्स आर अ व्हेरी गुड फॉलोअर्स. आणि आपण बघत आलेलो असतो, आपण कायम कोणाला तरी इमोट करत असतो, कोणीतरी आपलं रोल मॉडेल असतं आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण कायम त्या मार्गदर्शकाच्या मागे किंवा त्यांच्या अनुक्रमण करत आपण आपलं आयुष्य जगत असतो. बरोबर तृतीयपंथी यांचं स्वतःला जेव्हा मी सिद्ध केलं, एक महिला म्हणून ऍक्सेप्ट केलं आणि समाजामध्ये वावरू लागले, तेव्हा ह्या ज्या आपण आता सगळ्या गोष्टी बोलतोय, लोकशाही मधल्या सामाजिक चळवळीच्या चळवळीच्या ज्या त्रासदायक होत्या, ज्या वेदनाग्रस्त होत्या, ह्याच्यातनं एक वेगळेपणा काय, कारण जगायचं तर आहेच. या समाजाने जरी मला नाकारलं असतं तरी मी या समाजाचाच अविभाज्य घटक तेव्हाही होते आणि आजही आहे. हाताची पाची बोटं सारखी नसतात. कोणीतरी मला नाकारलं पण कोणीतरी मला बायकोचं स्थान दिलं, कोणीतरी मला बहीण मानलं, कोणीतरी मला आई मानलं. म्हणजे अशा अनेक उपमा सुद्धा मला याच समाजात मिळाल्या. तर म्हणजे माझ्या आईचे पहिल्यापासून लहानपणापासून हे संस्कार होते की वाईटातनं चांगलं निवडायचं. तर कायम माझ्याकडे निगेटिव्हिटी आहे किंवा मला समाजामध्ये फक्त त्रासच मिळालाय म्हणून आपण तसंच जगण्यापेक्षा जे आपल्याला चांगलं मिळालं आहे, जिथे आपल्याला ऍक्सेप्टन्स मिळतो, आपण ते धरून पुढे जाऊया, अशा मताची आणि अशा बाण्याची मी लॉकडाऊनच्या सुमारास जेव्हा टिकटॉकचा जमाना आला होता आणि टिकटॉक नंतर कालांतराने बंद पडलं आणि तृतीयपंथी म्हणून जगताना कायम 10-10 रुपयासाठी रस्त्यावरती नाचणारी मी, खरं तर लहानपणापासून माझा प्रवास असा होता की मी एक कथक डान्सर म्हणून शिकत होते मी मुल्ला सरांकडे आणि माझ्या आईला ते भाग पडलं नातेवाईकांनी की ह्याचा डान्स बंद कर, कारण तो खूपच फेमिनाईन आहे, मुलींसारखा चालतो, बोलतो त्याला घुंगरू नाचवून तू का नाचवतेस, म्हणजे आपल्या घराण्याची इज्जत जाणार, समाजामध्ये इज्जत जाणार. म्हणजे कुठेतरी माझ्या कलेला
तिथे दाबला गेलं होतं, हम्म. कुचकरला गेलं होतं. हम्म. मग त्या कलेला कुठेतरी वाव मला मिळाला टिकटॉक मध्ये. हम्म. कारण त्या कलेवरती मी उदरनिर्वाह करत होते, रस्त्यांवरती आणि लग्नामध्ये जाऊन लोकांचं मनोरंजन करून, लोकांना शुभ आशीर्वाद देऊन, त्यांना ज्या पैशातनं माझा उदरनिर्वाह होत होता, ती कला मी कुठेतरी टिकटॉकला दाखवायला लागले. आणि वा. अशातच मला काही डिरेक्टर्सनी कॉल केला. कारण ट्रान्सजेंडर हा विषय प्रत्येकासाठी एक करमणुकीचा तर असतोच, पण कुठेतरी एक आस्थेचा सुद्धा असतो, हे बरोबर. तेव्हा मला कळालं. आणि बरोबर. काही डिरेक्टर्सनी मला कॉल केला आणि त्या दरम्यान मी एक वेब सिरीज केली, ज्याचं लीड करण्याचं मला सौभाग्य मिळालं. ती वेब सिरीज पण नकारात्मक भूमिकेची होती, पण मी म्हटलं ठीक आहे, ट्राय करायला हरकत नाही. कारण येणारी प्रत्येक संधी ही आपल्याला कुठलं तरी एक संधीच घेऊन आलेली असते आणि कुठल्या त्या दारातनं आपल्याला काय हो. मिळेल माहिती नसतं. त्याच्यामुळे मी कधी कुठल्या संधीला नाही म्हटले नाही. हम्म. आणि मी म्हटलं चला ठीक आहे, आपण हे चॅलेंज म्हणून स्वीकारूया. आणि मी ते केलं. हम्म. आणि मग कॉन्फिडन्स वाढला. मग एकाला दुसऱ्याला तिसरा असं काम मिळत गेलं. वा. कुठेतरी जाणीव झाली की आता आपण नाटकांमधनं प्रबोधन करायला पाहिजे. म्हणून मग मी नाटकांमध्ये कोर्स केला. ओके. आकांक्षा रंगभूमीमध्ये मी कोर्स केला आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मी पार्टिसिपेट केलं. तेव्हा बरं. पहिलं माझं नाटक होतं ट्रान्स हाय हाय बदन. हम्म. एक ट्रान्सजेंडरची आणि संपूर्ण LGBTQI कम्युनिटी मधल्या लोकांची व्यथा मांडणारं ते एक नाटक होतं. आता ओके. सध्या मी अर्धम हे नाटक करतेय. हम्म. आणि मागच्या आता जो 64वी राज्यनाट्य स्पर्धा झाली त्याच्यामध्ये गुणवत्ता प्रमाणपत्र म्हणून माझी नोंद झाली. वा. आणि महाराष्ट्रातली पहिली ट्रान्सजेंडर जी स्टेज आर्टिस्ट आहे वा. याची नोंद झाली. म्हणजे त्याची अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा माझं कौतुक करण्यात आलं. हम्म. आणि खूप साऱ्या मीडियाने त्याच्यासाठी माझे अनेक ब्लॉग्स पण सगळीकडे पब्लिश केले होते. वा. वा. तर असं वाटलं की चला कुठेतरी एक चांगला वेगळा प्रवास आहे. आणि शेवटी कुठलंही माध्यम हे प्रबोधनाचं माध्यम असतं. आज जरी मी तुमच्याकडे बोलतीये, हम्म. या पॉडकास्टच्या माध्यमातून मी अनेक महिलांशी संवाद साधतीये, येस. तर मला असं वाटतं की प्रत्येक प्लॅटफॉर्म हा एक प्रबोधनाचा असतो प्लॅटफॉर्म. आणि अशा त्याच ग्लॅमर इंडस्ट्रीचा आपण एक भाग व्हावा आणि तिथनं माझ्या अनेक लोकांना अजून उद्युक्त करावं की येस. त्यांनी सुद्धा एक या उदाहरण क्षेत्रामध्ये तुमच्यापासून ते घेणार आहेत. म्हणजे फक्त आतापर्यंत 1980s पर्यंत ट्रान्सजेंडर्सला प्रस्थापित कलाकार त्यांची भूमिका ओळख करत असेल. होते. पण खऱ्या अर्थानं ट्रान्सजेंडर सुद्धा स्वतःची भूमिका सक्षमपणे या कला क्षेत्रामध्ये किंवा या चित्रपटांमाध्यमातून करू शकतो. केपेबल आहे, एलिजिबल आहे आणि त्यांच्याकडे सर्व कलागुण संपन्न आहेत हे दाखवण्यासाठी म्हणून मग मी ह्याच्यात पाऊल उचलला. आणि आज मी ही कारकीर्द करताना मला आनंद होतोय काम करताना मस्त. आणि छान वाटतंय. मस्त मस्त. आंथ्रोप्रनर्स साठी तुम्ही काहीतरी करत आहात आता, आणि जे की पुणे वुमन्स क्लब सध्या खूप जोरात करतंय, वुमन आंथ्रोप्रनर्स उभं करण्याचं काम करतंय, आणि तुम्ही अशा पद्धतीचं काहीतरी काम करताय, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर बेरोजगारीला काय म्हणतात आपण, काय सोल्युशन काढायचं. कारण आज इंडियामध्ये किती सारे शिकलेले सवरलेले बेरोजगार आहेत. हो. आणि आमच्यासारख्या उपेक्षित समाजाला जे खरोखरच टाकलेले आहेत, वाळीत टाकलेले आहेत, त्यांना कोणीच कुठेच गणती करत नाहीत. त्यांच्यासाठी कोण उभा करणार त्यांना. मग बरोबर. काही ऑप्शनच लेफ्ट नव्हता आमच्याकडे. मग आम्ही म्हणलं लाईव्हलीहूडसाठी आपण काहीतरी काम करायला करायला हवं. पाहिजे. कारण का कलागुणांचं वाव म्हणून आपण फक्त नाच गाणं आणि ते मनोरंजनाचाच पार्ट होतोय. किंवा फार फार तर आम्हाला कधीतरी कोणी बोलवलं तर फॅशन शोला या आणि तुम्ही फॅशन शोला वॉक करा आणि निघून जा. म्हणजे अगेन इट्स अ टिकमार्क ऍक्टिव्हिटी. त्याच्यातनं आपण समाजामध्ये वेगळा असा काही बदल घडू शकत नाही नाही करू किंवा शकत. करू शकत नाही. मग जेव्हा आता आम्हाला बेगिंगच्या वेळेस सुद्धा अनेकदा पोलीस लोक येतात आणि उचलून घेऊन जातात सिग्नलवरती असेल तर. बॉम्बे क्रिमिनल ऍक्टच्या अंतर्गत ते उचलतात, नेतात आणि 4 दिवस कोठडीमध्ये डांबून ठेवतात आणि परत सोडून देतात. पण मग त्याच्यातनं काही होणार आहे. तुम्ही जेव्हा ट्रान्सजेंडरनी काम करा किंवा काहीतरी दुसरं काहीतरी करा असं जेव्हा म्हणतात, तेव्हा गव्हर्नमेंटनी काय सबस्टिट्यूट दिला आहे का, आम्हाला कुठल्या प्रकारचं आरक्षण आहे का, काही नाहीये. मग आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करून जर उदरनिर्वाहासाठी एखादा व्यवसाय, उद्योगधंदा करू इच्छित असू तर ते आमचं रॅशनल थिंग आहे बरोबर. आणि करायला पाहिजे. आणि मग त्यासाठी मग आम्ही आमच्या संस्थेमार्फत किंवा माझ्यासारखी जे काही सोशल लीडर आहेत, जे आम्ही ठरवलं की आपण आता आपल्या लोकांनाच
पुढे वाव आणून द्यायचा आणि करायचा. आणि मग अशा प्रकारे मग वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय वंदनाताई चव्हाण ज्या आपल्या MP होत्या, येस. त्यांनी आम्हाला तेव्हा खूप मदत केली. काही CSR लोकांची ओळख करून दिली. पुण्यामध्ये फर्स्ट बॅच आम्ही 60 ट्रान्सजेंडरची केली, ज्याच्यामध्ये त्यांना मेकअपची कोर्सेस दिले. ओके. आणि त्या मेकअपच्या कोर्समधनं आज त्याच्यातले 15 ते 20 लोक स्वतःचा स्टुडिओ रन करतायत. वा. ते स्वतः त्यांना कोणाला इंडस्ट्रीमध्ये कामं मिळाली आहेत. Yes. म्हणजे काम करण्याची कला आहे सगळ्यांकडे, पण कधी संधी मिळालेली नाही. अशा लोकांना ते रोजगाराचं प्रशिक्षण देऊन, शिबिरं लावून, त्यांना प्रोत्साहन देऊन मग त्यांना काम करण्याचं आम्ही एक संधी दिली. आज मी माझ्या CYDA या संस्थेमध्ये रिसोर्स मोबिलायझेशन मॅनेजरच्या पोस्टला आहे. ओके. आणि संपूर्ण इंडियामध्ये आम्ही 17 राज्यातनं काम करतो. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा तर आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यातनं काम करतोय. सुमारे 1500हून जास्त अधिक लोकांना आम्ही व्यवसाय प्रशिक्षण दिलंय, फक्त ट्रान्सजेंडर लोकांना. ओके. आणि सांगायला आवडेल मला की त्याच्यातले 15 लोकांनी आज त्यांचं सेक्स वर्क आणि बेगिंग सोडून आज ते स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत. वा. कोणी क्या बात. पानाची टपरी चालवतंय, कोणी घरातनं बिझनेस म्हणजे कलरनरी कोर्स आम्ही दिले होते, त्याच्यातनं त्यांनी कोणी क्लाउड किचन सुरू केलेलं वा आहे, वा. कोणी स्वतःचं मेस चालू केलेलं आहे, मेकअपचे कोर्सेस दिल्यानंतर मेकअप सुरू केलेला आहे. म्हणजे असे अनेक वेगवेगळे व्यवसाय उद्योगधंदे आपण त्यांना दिले आणि मग असे Availability करून सक्षमपणे देतो. करत आहेत. मस्त मस्त, खूप छान काम करतेस तू Thank you. कादंबरी. एक शेवटचा आणि छान तुझा हा जो उपक्रम आहे याच्याबद्दल मला लोकांना सांगायला आवडेल. खूप सुंदर पुस्तक तुझं गेल्या वर्षी आलं होतं आणि या पुस्तकाबद्दल तू अजून आम्हाला सांगावं असं मला वाटतं. प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन हे Yes. माझं आत्मचरित्र आहे. आणि तृतीयपंथी समाजाबद्दल अनेक समज आणि गैरसमज आजही लोकांच्या मनामध्ये आहेत की हे नक्की असतात काय, यांची जीवनशैली कशी, हे Yes. रेस कसे होतात, यांच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या फेजमध्ये त्यांचे काय सायकोलॉजी डेव्हलप होते किंवा टर्निंग पॉइंट्स कसे असू शकतात. तर मला असं वाटतं की हे सगळ्यावर वाचा फोडणारं एक माझं आयुष्यावरचं पुस्तक आहे मस्त. की सदाशिव पेठेसारख्या सुसंस्कृत पेठे पुण्यामध्ये पुण्यनगरीत जन्म घेतलेली मी हम्म. आणि तो तृतीयपंथीचा प्रवास आणि तृतीयपंथी झाल्यानंतरही तृतीयपंथीचा वेगळेपणा घेऊन आयुष्यात समाजामध्ये परत त्याच मानपान प्रतिष्ठेने कसं आपण जगू शकतो, ह्या सगळ्या प्रवासाला वाचा फोडणार आहे. आणि हे मस्त. सर्व LGBT कम्युनिटीसाठीचं हे पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी नक्की घ्या, वाचा नक्की. आणि अभिप्राय नक्की कळवा. नक्की नक्की. खूप 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 शुभेच्छा. तू जे काम करतेस ते आय गेस मला असं वाटतं की अजून खूप साऱ्या लोकांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. फक्त महिला, पुरुष किंवा ट्रान्सजेंडर असं न पाहता आपण एक व्यक्ती आहोत आणि व्यक्ती म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टींना त्या व्यक्तीला महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. फक्त समाज खालावलेला आहे आणि दुसऱ्यांचे विचार वाईट आहेत याच्यापेक्षा आपण स्वतः ह्या गोष्टीला किती ऍक्सेप्टन्स देतो हे पण खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच पुणे वुमन्स क्लब तुमच्या बरोबर असणार आहे. नक्कीच याच्या पुढे तुझ्यासारख्या खूप साऱ्या लोकांना मला प्लॅटफॉर्म देता येईल याची मला खूप आनंद होतो की हा प्लॅटफॉर्म आम्ही आता उभा करतोय आणि तुझ्यासारखे लोक आमच्या इथपर्यंत येत आहेत. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि तुझ्या छान आतापर्यंतचा प्रवास जो काही आहे तो आता आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल. थँक्यू.